नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय रांगट फॅमिली इन युरोप. तर तुम्ही पाहताय की मी चालत चालत बोलते आहे, कारण आज आहे रविवार आणि स्प्रिंग सुरू होतो आहे. म्हणून आम्ही ठरवलं आहे की आज तुम्हाला इथल्या चेरी ब्लॉसम्सची जी झाडं असतात त्याची एक सफर करून आणावं. आमच्यासाठी सुद्धा हे पहिल्यांदाच आहे, तर त्याच्याबद्दल डिटेल मी पुढे सांगेनच. तर आम्ही आता तिकडे निघालेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत आणि कसं ते सगळं वातावरण आहे ते तुम्हाला आता पुढे दाखवेनच. तर आता आम्ही बस स्टॉपजवळ पोहोचतो. इथून 2-3 गाड्या करून आम्हाला जायचं आहे तिकडे. आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत म्युनिकमधील ऑलिम्पिया पार्क येथे. कन्स्ट्रक्शन 1972च्या समर ऑलिम्पिक्सच्या वेळी झालेलं होतं आणि हे म्युनिकमधल्या ओबरवेझनफेल्ड नावाच्या ठिकाणी आहे. इथे अंडरग्राऊंड ट्रेन U3 नावाची लाईन जी आहे ती इथे जाते. एकूण क्षेत्रफळ 85 हेक्टरच्या आसपास आहे. हे पाहण्यासाठी फ्री आहे. एंट्री इथे फ्री आहे. फक्त आत स्टेडियममध्ये जाण्यासाठी चार्जेस आहेत. आणि इथे एक ऑलिम्पिक टॉवर नावाचा एक टॉवर आहे, त्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा वेगळे चार्जेस आहेत. ऑलिम्पिया पार्कमधील मेन अट्रॅक्शन जे आहे ते म्हणजे इथलं ऑलिम्पिक स्टेडियम. आणि त्या स्टेडियममध्ये ऑलिम्पिक्सबरोबर जे इंटरनल इथं FC बायर्न मुन्चन नावाचे जे फुटबॉल मॅचेस होत असतात त्या इथे होतात. त्यानंतर इथे एक ऑलिम्पिक टॉवर आहे जो खूप उंच असा आहे आणि तिथे वरती गेल्यानंतर पूर्ण म्युनिक दिसतं. ऑलिम्पिया बर्ग म्हणून एक आहे जो एक छोटासा डोंगर किंवा एक हायकिंगची प्लेस आहे. त्याच्याकडेनेच वेढलेला आहे एक लेक. तर तिथे सुद्धा वरती वॉकसाठी किंवा त्या माउंटनवर लोक जातात. तिथूनही एक छान व्ह्यू मिळतो पूर्ण ऑलिम्पिया पार्कचा. त्यानंतर इथे ऑलिम्पिया वॉक ऑफ स्टार्स नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे तिथे जवळपास 100पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल स्टार्स येऊन गेलेले आहेत असं एक ठिकाण आहे. ते अगदी तिथल्या लेकच्या कडेलाच आहे. तर इथे आउटडोर स्पोर्ट्सबरोबर इनडोर ॲक्टिव्हिटीजसुद्धा होत असतात. इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे फेस्टिवल किंवा इव्हेंटसुद्धा ऑलिम्पिया पार्कमध्ये होत असतात. हा इथे ऑलिम्पिया पार्कमध्ये तिथला नकाशा लावलेला आहे आणि याच्यात नीट निरखून जर पाहाल तर 5 ते 6 आकडा जो आहे तिथे एक मध्ये रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं नाव आहे रूप सिंग वेग म्हणून. तर यांचं नाव इथे यासाठी आहे कारण ते एक हॉकीपटू आहेत, भारतीय आहेत आणि त्यांनी भारताला भरपूर मेडल्स मिळवून दिलेली आहेत ऑलिम्पिक्समध्ये खेळून. खूप अभिमान वाटला हे बघून भारतीय असल्याचा. आम्ही ज्या कारणासाठी आलो होतो चेरी ब्लॉसम्सची झाडं बघायला, अजूनही आम्हाला काही ती सापडलेली नाही आहेत. कदाचित इथं पाऊस झालेला होता ना आत्ता 2-3 दिवसांपूर्वी, तर त्यामध्ये सगळे ते पानं त्याची ती फुलं हे होऊन गेले असं वाटतंय. पण तरी बघू. आम्ही आता ठरवलं पहिलं खाऊन घेऊ, जेवण करू आणि नंतर मग शोधूयात. रानू उठली. रानू कधी चायनामध्ये पण येतो. मी आता जेवायला बसलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की सगळं असं भरभरून ताट आहे. आणि आज आमच्या बरोबर आमच्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत, माझ्या मैत्रिणी. तर ही आहे अंजली आणि हिला तुम्ही ओळखताच. हॅलो. हिला जर ओळखत नसाल तर मागचा आपला एक व्हिडिओ आहे स्टुडंट्स लाईफबद्दलचा, त्याच्यात तुम्ही हिचं संभाषण ऐकू शकता. तर आम्ही एकत्र येऊन असं पॉटलक करायचं ठरवलेलं. तर ह्या दोघींनी पराठे आणले आणि हा मसूर भात असा मी आणलेला आहे आणि सॅलड. तर आम्ही आता मस्त जेवण करतोय. पिकनिक चालू आहे आमची आणि तुम्हाला जर चेरी ब्लॉसमची झाडं सापडली तर तुम्हाला दाखवेन. भेटूयात परत.
चेरी ब्लॉसम्स म्हणजे वसंत ऋतूमध्ये बहरणारी झाडं ज्याच्यावरती पांढरी, गुलाबी किंवा त्यातलेच वेगवेगळ्या शेड्सची फुलं बहरतात. म्हणजे मिड मार्च नंतर ही झाडं दिसायला बहरायला सुरुवात होते आणि या झाडांचं ओरिजिन जपानमध्ये आहे. पण ही झाडं युरोपमध्ये आली कधी तर वर्ल्ड वॉर 2 नंतर जपानने ही झाडं डोनेट केलेली होती. त्यामुळे जर्मनीमधल्या बऱ्याच शहरांमध्ये ही झाडं पाहायला मिळतात. मस्त आज ऊन आहे आणि आता मुलं खेळतात. पाण्यात दगड टाकायला खूप आवडतं ना आम्हाला. तर चाललंय आता खेळण्याचा प्रोग्राम. जेवण झालेलं आहे छान पोटभर. मस्त वाटतं. इथे बोटिंग सुद्धा आहे ऑलिम्पिया पार्कमध्ये. ऑलिम्पिया झी म्हणून हे तलावाचं नाव आहे आणि इथे बोटिंग सुद्धा करता येते. तर ऑलिम्पिया पार्क खूपच मोठं आहे. पुढे नाही जायचं बस. आणि तुम्हाला मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आम्ही थोडी मागे आहे ना इकडे. मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप मोठे आहे आणि एकदम डिवायडेड आहे. म्हणजे सेक्शन सगळे की ऑलिम्पिकसाठीचा एरिया म्हणजे मेन स्टेडियम, नंतर हे तलाव, हा गार्डन, असं सगळं हायकिंगसाठी पण आहे. असे छोटे छोटे डोंगर आहे तिथे, तिकडे दाखवू शकता तुम्ही. ते त्याच्यावरती चढू शकतात. एक काइंड ऑफ शॉर्ट हायकिंग. तर हे सगळंच इथे आहे. मंतरचं घर दाखवू. मंतरचं घर इकडे बघ. इथे उभी राहा. दिसलं हे मंतर बसल्या घरामध्ये ते घर असतं. तुला कडेवर घेऊन दाखवू. चेरी ब्लॉसम्सच्या झाडांना जपानमध्ये साकुरा म्हणून ओळखलं जातं आणि ज्यावेळी ही झाडं बहरतात तेव्हा तिथे फुलं पाहण्यासाठी फेस्टिवल्स असतात. त्याला हानामी असं म्हणतात. आणि हानामी फेस्टिवलमध्ये हे काय करतात तर फॅमिली, फ्रेंड्स असे ट्रिपला जातात आणि या झाडांखाली बसून छान जेवण करतात. वेगवेगळे हानामी पदार्थ असे बनवतात आणि एन्जॉय करतात. या हानामी फेस्टिवलमध्ये काही गोष्टी अलाउड नसतात बरं का. त्या म्हणजे झाडांना हात लावणे किंवा त्यांच्या फांद्या हलवणे, झाडं ही तोडणे किंवा त्या फुलांवरून, त्या झाडांच्या फांद्यांवरून चालणे. तर आम्ही तिथं तिकडे जाणार आहे आणि आता आम्ही तुम्हाला मम्मी दाखवते. चला. तर हे आहे ऑलिम्पिया पार्कमधलं माउंटन किंवा ऑलिम्पिया बर्ग. इथून पूर्ण पार्क दिसतंच, पण म्युनिकमधली काही अट्रॅक्शनसुद्धा इथून दिसतात. ते म्हणजे हा समोर तुम्ही पाहताय हा उंच असा मनोरा जो आहे ऑलिम्पिक टॉवर. आणि समोर जी इमारत दिसतीये ती आहे BMWचं हेडक्वार्टर. तिथे म्युझियमसुद्धा आहे. त्याला म्हणतात BMW वेल्ट. Was war aber.
Ja, Bro, in de lucht wordt het niet kapalı falan diye. Kapalı. ईस्टर हॉलिडेजमुळे ऑलिम्पिया पार्कमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इव्हेंट्स चालू होते. लहान मुलांना सुट्ट्या असल्या की इथे मजाच असते. तर हे तुम्ही बघू शकता, हे अशा वॉटर ॲक्टिव्हिटीज इथे लहान मुलांच्या चालल्यात. त्याचबरोबर बाजूला इथे फूड ट्रक्स वगैरे लागलेले होते आणि खूप अशी गर्दी होती. फायनली आम्हाला ही झाडं सापडली आहेत. असं वाटलं होतं की आता मिळणारच नाही बघायला, पण खूप छान वाटत आहेत. आता तरी दोन तीनच दिसलेत, पण त्या बाजूला आणखी आहेत. ही झाडं आणि ह्यांची स्पेशालिटी ना मी घरी गेल्यावर सांगते. तर खूप छान. आणि हे इथले ओरिजिनल नाही आहेत, हे जपानचं ओरिजिन असतं हे चेरी ब्लॉसमची झाडं. त्याच्याबद्दल डिटेल मी घरी जाऊन निवांत सांगते, कारण ही खूप क्रँकी झाली आता. पण खूप मस्त वाटतंय बघायला. तुम्ही बघू शकता इतका सुंदर रंग. चेरी ब्लॉसम्सच्या जपानमध्ये जवळपास 600 प्रजाती आढळतात. यावर जी फुलं येतात त्याचं लाईफस्पॅन खूप कमी असतं, म्हणजे 5 दिवस ते 2 आठवड्यापर्यंत ही फुलं जगतात. पण जोपर्यंत यांची लाईफ आहे तोपर्यंत वातावरणात आनंदच देण्याचं काम ही फुलं करत असतात. आणि या झाडांना, या फुलांना पाहून खरंच मन एकदम प्रसन्न होऊन जातं. तर आता आपण ऑलिम्पिया पार्कमध्ये उभे आहोत आणि इथे ऑलिम्पिक्सचे गेम्स होत असतात. जसं मी मगाशी सांगितलं की खूप सेक्शन आहेत इथं वेगवेगळे. तर इथून ना बऱ्याच मेन लँडमार्क्स इथून दिसतात. इकडे मागं BMW वेल्ट तुम्ही बघू शकता. अशी थोडीफार चेरी ब्लॉसमची झाडं आम्हाला बघायला मिळाली. जसं एक्सपेक्टेड होतं तशी नाही मिळाली, पण ठीक आहे. कधीतरी असं होऊ शकतं की आपलं एक्सपेक्टेशन काही आहे पण नाही त्याप्रमाणे मिळालं. तर तसंच आज झालं की आम्हाला वाटलं होतं पूर्ण ते सगळी झाडं भरलेली असतील, सगळं चेरी ब्लॉसम बघायला मिळेल, पण असं नव्हतं. कारण आता इथे पाऊस आणि स्नोफॉल जेव्हा झाला तेव्हा सगळे त्या झाडांची फुलं, पानं गळून गेली. आणि तरी पण आम्ही स्टडी करून, म्हणजे चेक करूनच गेलेलो, पण कळलं होतं की आहेत, पण हार्डली 4 ते 5च झाडं होती. पण ठीक आहे, तुम्हाला हे कसं वाटलं हा व्हिडिओ ते आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन